तर आपल्याला सायन्सचा चुंबकाची गंमत हा धडा शिकायचा आहे. कोणता? चुंबकाची गंमत. तर तुम्हाला चुंबक म्हणजे काय माहितीये? चुंबक काय असतं? चुंबक हा लवचिंगम. त्याला काय त्याची व्याख्या वगैरे माहितीये? चुंबक कशाला बोलतात किंवा काय? चुंबक म्हणजे काय? ज्या पदार्थांकडे लोखंड, कोबाल्ट किंवा निकेल वगैरे यांसारख्या गोष्टी आकर्षिल्या जातात, म्हणजे एकमेकांना त्या चिटकतात, त्याला काय बोलतात? चुंबक. त्याला काय बोलतात? चुंबक. तर सगळ्यांनी पेज नंबर 100 काढला? हो. सांगा पाहू, पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाही, असे का होते माहितीये तुम्हाला? कारण त्या टाचण्या त्या पिन होल्डरला चिटकून बसलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या काय, जरी होल्डर उलटा पकडला तरी पण त्या टाचण्या पडत नाही. नंतर काय सांगितलंय? फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावरून ते आपोआप बंद होते. बघितलं कधी? फ्रीज आपण उघडला आणि मग तसा दरवाजा सोडून दिला तर त्याच्यानंतर काय होतो? बंद होतो. मग का असं होत असतं? कारण या सगळ्या उपकरणांमध्ये काय असतो? चुंबक असतो. काय असतो? चुंबक. पिन होल्डरच्या झाकणामध्ये आणि फ्रीजच्या दारामध्ये चुंबक बसवलेला असतो. चुंबकाला लोखंडी वस्तू चिटकतात. कधी पण बघा तुम्ही लवचुंबक एकमेकांना हे केल्यावरती चिटकतं. त्याचबरोबर लोखंडाची वस्तू म्हणा, खेळा म्हणा, कशाला पण तो लवचुंबक काय करतो? चिकटतो. तर आता त्यांनी काय सांगितले? चुंबकाची व्याख्या सांगितली. चुंबक म्हणजे काय? ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात अशा पदार्थाला चुंबक असे म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. या गुणधर्माला काय म्हणतात? चुंबकत्व. आता त्यांनी काय सांगितलंय? करून पाहूयात. काय करून पाहायचे? लक्ष द्या. तुमच्या वापरातील वेगवेगळ्या वस्तूंजवळ प्रयोगशाळेतील एक चुंबक न्या. त्यापैकी कोणत्या वस्तूंना चुंबक चिटकतो, ती वस्तू कोणत्या पदार्थाची बनलेली आहे ते बघा. त्यांनी काय सांगितले की आपल्या प्रयोगशाळेमध्ये चुंबक असेल, तो चुंबक कुठल्या पण वस्तूंना लावून बघायचे. कुठल्या समजा या प्लास्टिकला मी तो चुंबक लावला किंवा या डस्टरला तो चुंबक लावला, चिपकेल? हा समजा लोखंडाचा हा बेंच आहे, ह्या बेंचला समजा तो चुंबक चिपकून बघितला, चिपकेल? ना. मग काय सांगितलं त्यांनी की तो चुंबक कोणत्या वस्तूंना चिटकतो, त्याच्यानंतर ती वस्तू कोणत्या पदार्थाची बनलेली आहे. आता हा बेंच प्लास्टिकचा बनलेला आहे, बरोबर? हा ह्याच्या खाली हा रॉड आहे, तो लोखंडाचा आहे. मग लोखंडाला किंवा निकेल, कोबाल्ट अशा वस्तूंना काय करतो? चुंबक हा आकर्षिला जातो. बघा मग त्यांनी काय सांगितले ते बघा. तुम्ही वापरत असलेल्या पदार्थाचे चुंबकाला चिटकणारे व चुंबकाला न चिटकणारे असे गटांमध्ये त्यांनी वर्गीकरण करायला सांगितले की कोणते कोणते पदार्थ चुंबकाला चिटकतात आणि कोणते कोणते पदार्थ चुंबकाला चिपकत नाही. वाळू, कागद, कागदाचे कपटे, लाकडाचा भुसा, लोखंडाचा किस, टाचण्या यांसारखे मिश्रण बशीमध्ये घ्या व चुंबक त्या मिश्रणावरून फिरवा. काय दिसेल? त्यांनी काय सांगितले? वाळू घ्यायला सांगितले. वाळू म्हणजे काय? माती किंवा रेती. एक डिश घ्यायला सांगितले, त्या डिश मध्ये वाळू सांगितले टाकायला. त्याच्यानंतर कागदाचे कपटे म्हणजे कागदाचे छोटे छोटे तुकडे. त्याच्यानंतर काय सांगितले? लाकडाचा भुसा. त्याच्यानंतर काय? लोखंडाचा किस आणि टाचण्या. तर याच्यामध्ये काय काय? तर लोखंडाला म्हणजे चुंबकाला आकर्षित होईल. वाळू होईल का? वाळू होईल लोखंडाला आकर्षित? नाही. तोंडात बोला. नाही. त्याच्यानंतर कागदाचे कपटे? नाही. लाकडाचा भुसा? नाही. लोखंडाचा किस? होईल ना? त्याच्यानंतर टाचण्या? होईल. मग बघा, चुंबकाला चिटकणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. म्हणजे जे पदार्थ चुंबकणाऱ्या पदार्थाला चुंबकीय पदार्थ म्हणतात. ज्या गोष्टी चुंबकाला चिटकतात त्यांना काय बोलतात? चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. तर ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू किंवा जे पदार्थ चुंबकाला चिटकत नाही त्याला काय? अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत. कोणते कोणते? लोह म्हणजे काय? लोखंड. कोबाल्ट आणि निकेल हे चुंबकीय पदार्थ आहेत. त्याच्यानंतर बघा,
असे होऊन गेले. मग कोण होऊन गेले किंवा चुंबकाचा शोध वगैरे कोणी लावला तुम्हाला माहितीये का? नाही ना. तर मग बघूया. चुंबकाच्या शोधाबद्दल एक दंतकथा आहे. दंत म्हणजे काय माहितीये? दात. दंत म्हणजे काय? दात. असे म्हणतात की ग्रीस देशातील राहणारा मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता. म्हणजे मॅग्नेस एक मनुष्याचं नाव होतं आणि तो काय मेंढे पाळायचा व्यवसाय करायचा. एके दिवशी त्याच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठ्या खडकावरती बसला होता. त्याच्या मेंढ्या आजूबाजूला चरत होता आणि तेव्हा तो काय केला त्याने, तो एका खडकावर म्हणजे एका दगडावरती बसला होता. परत जाण्याची वेळ आली, तो दगडावरून उतरला. तो चालला होता रिटर्न त्याच्या घरी आणि तेव्हा जाता जाता त्या दगडावरून तो काय झाला, उतरला. तर आश्चर्य काय आश्चर्य झाले बघा. त्याची काठी आणि त्याचे बूट खडकाला चिटकून बसले. त्याची काठी आणि त्याचा बूट कुठे? खडकाला चिटकून बसला. दगडापासून बाजूला होण्यास त्याला खूप जोर द्यावा लागत होता. म्हणजे दगडापासून त्याला साईडला होण्यासाठी खूप त्याला जोर द्यावा लागत होता. मग काय झाले बघा. काठीच्या टोकावरील लोखंडी पट्टी आणि त्याच्या बुटातील लोखंडी खिळ्यामुळे असे होत होते. लोखंडाची पट्टी आणि बुटामध्ये असलेल्या खिळ्यामध्ये तो त्या दगडाला किंवा त्या ह्याला खेचला म्हणजे आकर्षित होत होता. तर त्याच्यामुळे त्याला काय उठण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी खूप जोर लावावा लागत होता. मग बघा काय झाले. त्याच्या असे लक्षात आले पण इतर खडक मात्र त्याच्या बुटाला व काठीला चिटकत नव्हते. मात्र समजा लोखंडाला दगडाला आपण चुंबक आकर्षित केला, चुंबक दगडाला चिटकेल का? नाही. पण त्याचा तो जो खडकावरती बसला होता त्या खडकाला त्याचा बुटाला असलेला लोखंडी खिळा आणि लोखंडी पट्टी याच्यामुळे काय तो खडक किंवा तो पण जिथे बसलेला होता ती काठी तिथे चिटकून राहिली होती. नंतर त्याने खडक सर्वांना दाखवला. हा शोध लावणाऱ्या मेंढ्यापाळावरून खडकाचे मॅग्नेटाइट असे नाव पडले. मॅग्नेटाइट हा नैसर्गिक चुंबक आहे. हा शोध ग्रीसच्या मॅग्नेस या भागात लावल्यामुळे मॅग्नेटाइट हे नाव पडले. आता बघा होका यंत्राचा शोध कसा लावला किंवा होका यंत्राचा वापर कसा करतात जाणून घेऊया. मॅग्नेटाइट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला दर्शवतो. जे मॅग्नेटाइट खडक आहे हे तुम्हाला होका यंत्र माहिती आहे? हो. होका यंत्र माहिती आहे? काय असतं होका यंत्र? दिशा दाखवणं. बरोबर. काय करतं ते? दिशा दाखवतो. पहिले काय असायचं पूर्वीच्या जमान्यात जे लोक जहाजावरती जायचे त्यांना माहित नसायचं कुठल्या दिशेला जायचं. आपल्याकडे कसे रस्ते असतात, आपण त्या रस्त्याने व्यवस्थित त्या मार्गाने गाडी घेऊन जात असतो. पाण्यामध्ये एवढा समुद्र असतो, आपल्याला माहित असतो काय ह्या दिशेने जायचे तर त्या दिशेने जायचे. तेव्हा काय करायचे, होका यंत्र हा एक यंत्र वापरायचा आणि तो काय उत्तर किंवा दक्षिण दिशा दाखवायचा. मग काय व्हायचं माहितीये का, तो होका यंत्र स्ट्रेट ठेवायचा ओढीच्या मधोमध, बरोबर. आणि मग तो जिथे पण दर्शवेल ती एकतर उत्तर दिशा असेल किंवा दक्षिण दिशा असेल. समजा ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. मग समजा पूर्वेकडे जायचं असेल किंवा पश्चिमेकडे जायचं असेल, ह्या समोरच्या दिशा समजल्यावर बाकीच्या दिशा कुठल्या आहेत त्याच्याकडे त्यांना जाता येत होतं. मग बघा काय झालं. मॅग्नेटाइट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी दक्षिण दिशा किंवा उत्तर दिशा दाखवतो. मॅग्नेटाइट खडकाचा तुकडा टांगल्यास तो उत्तर किंवा दक्षिण दिशा दाखवत असतो. हेही जुन्या काळात युरोप किंवा चायनामधील लोकांच्या लक्षात आले होते. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकाचा वापर होत असे. या खडकाला लोडस्टोन असेही म्हणतात. यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली. चुंबक हा विविध आकाराचा असतो. चुंबक काय विविध आकाराचा असतो. तो उपयोगानुसार बनवला जातो. आजकाल अनेक यंत्रे उपकरणे यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. त्यास मानवनिर्मित चुंबक असे म्हणतात. खालील पैकी चित्रांमध्ये दिसणारे चुंबक कोणत्या वस्तूंमध्ये वापरले जातात त्याची माहिती घ्या.
तर त्यांनी तिथे चुंबक दाखवलेत आणि ते कोणत्या कोणत्या वस्तूंमध्ये वापरतात ते त्यांनी बघायला सांगितलं. तिथे काय काय दाखवले बघा, रेडिओ दाखवले, त्याच्यानंतर टेप रेकॉर्डर आहे, आपला टेबल आहे, त्याच्यानंतर ते चुंबकाचं ते शाळेमध्ये असतं ना चुंबक आहे ना असं प्रयोगशाळेमध्ये ते आहे. त्याच्यानंतर ते गोल गोल चुंबक असतात, पट्टी चुंबक वगैरे काय 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 अशी त्यांची नावं असतात. चकती चुंबक, नालाकृती चुंबक, हा पहिला वाला आहे तो कोणता आहे, नालाकृती किंवा वर्तुळाकृती चुंबक वगैरे असतात. दैनंदिन वापरामध्ये आपण पट्टी चुंबक, चकती चुंबक, नालाकृती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, दंडगोलाकार तसेच लहान आकाराचे बटनांप्रमाणे दिसणारे चुंबक आपण वापरतो. तर त्यांनी काय सांगितलंय, चुंबकत्व. चुंबकत्व म्हणजे काय? चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते, म्हणजे चुंबकीय बळामुळे त्याचे विस्थापन होते. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवाहल करावी लागते. त्यासाठी क्रेन मध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बळामुळे कार्य होत असते. यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येतं. माझा चुंबकीय किंवा चुंबकत्व एक प्रकारची वैशिष्ट्ये तर करून पाहूया. वर्गामध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये एक दिशा निश्चित करा. एक दिशा, उत्तर दिशा म्हणा, पश्चिम दिशा म्हणा, पूर्व दिशा म्हणा किंवा दक्षिण दिशा. त्यांनी काय सांगितलं, एक दिशा कोणती पण एक दिशा निश्चित करा. एक पट्टी घ्या, चुंबक मधोमध एक पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका स्टँडला अडकावा. मग त्यांनी काय सांगितलंय, एक पट्टी चुंबक घ्या, पट्टी चुंबक तिथे दाखवलंय बघा, तो घ्या आणि त्याला बरोबर मधोमध दोऱ्याने बांधून अडकवायला सांगितलंय. चुंबक कोणत्या दिशेला स्थिर राहतो याची नोंद घ्यायला सांगितले. पुन्हा गोल फिरवा, मग परत त्याला गोल फिरवायचा. आता तो चुंबक स्थिर झाल्यावरती पुन्हा कोणती दिशा दर्शवतो हे तुम्हाला नोंदवायचंय. तुम्हाला हा प्रयोग करून बघायचंय की एक पट्टी चुंबक घ्यायची, त्याला मधोमध दोऱ्याने बांधायचंय आणि मग त्याला फिरवल्यावरती किंवा तो जेव्हा स्थिर राहतो तेव्हा तो कोणत्या दिशेला स्थिरावतो किंवा कोणत्या दिशेला कोणती दिशा दर्शवतो ते तुम्हाला बघायचंय. काय लक्षात आले? चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला उत्तर ध्रुवीय असे म्हणतात. कोणत्या ध्रुवीय? उत्तर ध्रुवीय. जे टोक काय असतं, उत्तर दिशेला स्थिरावतं त्याला उत्तर ध्रुवीय आणि दक्षिण दिशेला दक्षिण ध्रुव असे म्हणतात. म्हणजे दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला स्थिर होत असेल तर दक्षिण ध्रुव असे म्हणतात. उत्तर ध्रुव एल ने दर्शवतात. कशाने? एल ने. आणि दक्षिण ध्रुव एस ने दर्शवतात. कधी जेव्हा तिथे चुंबक दाखवले ते पट्टी चुंबकावरती एन आणि एस लिहिले, बघितलं पुस्तकात? हो. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिरावतो. एकतर तो उत्तर दिशेला तरी थांबेल किंवा दक्षिण दिशेला तरी थांबेल. मग आता दुसरं काय सांगितलंय बघा, एका कागदावर लोखंडाचा कीस घ्या. आपण केलं होतं प्रयोग विज्ञान दिनाच्या दिवशी. त्या मुलींनी दाखवलं होतं तुम्हाला की जेव्हा आपण लोह कीस त्या लोखंडाच्या इथे नेला तर तो लोह कीस त्याला आकर्षित होतो. मग काय सांगितलं त्यांनी की लोखंडाचा कीस जास्त प्रमाणात चिटकला. त्यांनी काय सांगितलंय, एका कागदावर लोखंडाचा कीस घ्या, त्यावरून पट्टी चुंबक फिरवा, पट्टी चुंबक मधोमध पकडून उचला. काय लक्षात येते, चुंबकाच्या कोणत्या भागावरती लोखंड कीस जास्त प्रमाणात चिटकला व कोणत्या भागात कमी चिटकला याचे निरीक्षण करायला सांगितले. चुंबकीय बळ चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजे ध्रुवांकडे एकवटलेले असते. चुंबकाचे जास्त बळ एकतर उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला दोन्हीकडे काय असते, एकवटलेला असतो. कात्रीने अथवा सुरीने कापता येण्यासारखा एक पट्टी चुंबक घ्या. पट्टी चुंबक घ्यायचा आणि त्याला कात्री किंवा सुरीने कापता येईल असं त्यांनी घ्यायला सांगितले. आणि कागदावर लोहकीस घेऊन त्यावर चुंबक ठेवा. दोन्ही टोकांना लोहकीस जास्त प्रमाणात चिटकलेला दिसेल. आता चुंबकाच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन तुकडे करा व ते लोहकीसावर ठेवा. प्रत्येक तुकडा उचलून पहा काय दिसते. एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होते. बरोबर?
एक एवढा मोठा चुंबक आहे, त्याला कापला काय झाले 2 झाले, त्याला कापला काय झाले 4 झाले, 4 झाले म्हणजे एका मधला 2 केला 2 झाले, दोनामध्ये परत 2 केले 4 झाले. म्हणजे काय चुंबकाला मध्ये कापला की दुसरा चुंबक तयार होतो. मग त्यांनी काय सांगितले एका चुंबकाचे 2 भाग केल्यास 2 स्वतंत्र चुंबक तयार होते. म्हणजे चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. लक्षात आलं? लक्षात राहा. तर एवढं आपण शिकलो. काय काय शिकलो चुंबकाची गंमत या धड्यामध्ये की चुंबक म्हणजे काय, चुंबकत्व कशाला म्हणतात, त्याच्यानंतर चुंबकाचा शोध कोणी लावला किंवा कोणत्या देशात झाला, त्याच्यानंतर लोह स्टोन काय, होकायंत्राचा वापर कसा केला जातो, त्याच्यानंतर चुंबकत्व किंवा चुंबकाची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर चुंबकाचे 2 ध्रुव बघितले, एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव. आजपर्यंत एवढंच बस झालं. बस करायचं, थांबायचं, धडा वाचा आणि काय नसेल समजलं तर विचारा. बाकीचं पुढच्या भागात बघू.